हॅलो गायज, गुड मॉर्निंग. तर आज बऱ्याच दिवसांनी ब्लॉग बनवते आहे आणि आज आहे 25 फेब्रुवारी. तर आजचा दिवस स्पेशल असणार आहे कारण की आज आहे विनूचा बर्थडे. तर आज मी नाश्त्याला बनवला आहे पोहे आणि डोसा. तर या सर्वांनी नाश्ता करायला आणि मी थोड्या वेळाने नाश्ता केल्यानंतर तुम्हाला भेटेनच. आजच्या पूर्ण दिवसभरामध्ये आज कशा प्रकारे सेलिब्रेशन करणार आहे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओला एंडपर्यंत बघायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करायला तर बिलकुल विसरू नका. सो आपण थोड्या वेळाने परत भेटूया. तर आता ऋत्विक स्कूलमधून आला आहे आणि आज मी स्पेशल बर्थडेसाठी मटर पनीर आणि चपली आहे घरीच बनवली आहे. तर आता जेवायचा वेळ झाला आहे ऋत्विकला खूप भूक लागले आणि विनू गेला आहे ड्रायव्हिंग क्लासला. तर विनूसाठी मी काहीतरी गिफ्ट घेतलं आहे आणि ते त्याच्या पसंतीनेच घेतलं आहे कारण की दोघांची चॉईस खूप वेगळे आहेत. त्यामुळे मी माझ्या चॉईसने नाही त्याच्या चॉईसनेच ते घेतलेलं आहे. तर त्याच्यासाठी मी छान असं शर्ट घेतलं आहे. ते तुम्हाला मी दाखवते कसं आहे ते. तर हे असं शर्ट घेतलं आहे आणि त्याला खूप आवडलं ते आणि खूप छान दिसतंय. तर संध्याकाळी आम्ही जाण्याचा प्लॅन आहे आमचा. तर तेव्हा तो वेअर करेल आणि मग तेव्हा तुम्ही बघालच ते कसं दिसतंय त्याला ते. आणि तुम्ही सगळे जेवला असालच. तर या जेवायला किंवा जे नाही जेवले आहेत त्यांनी जेवायला या. तर थोड्या वेळाने आपण परत जेवून भेटूया. तर ऋत्विक नेहमी कंप्लेंट करत असतो, पहिलं आलं की त्याचं किचनमध्ये येणार आणि मी काय बनवलं आहे ते चेक करणार. तर आज बर्थडे आहे विनूचा, पण रेसिपी जी आहे ती बनवलेली ती आहे ऋत्विकच्या आवडती है ना ऋत्विक. ऋत्विक आता सांगेल तुम्हाला खाऊन की कसं आहे ते पनीर. आणि हे मी हॉटेल स्टाईलमध्ये बनवलं आहे कारण की त्याला ते पंजाबी स्टाईलमध्येच पनीर आवडतं कारण की ते थोडंफार मीडियम स्पायसी असतं. त्याला जास्त स्पायसी खायला आवडत नाही. त्यामुळे मी त्याच्या कसं झालं आहे पनीर खूप छान आहे. तर नेहमीप्रमाणे ऋत्विकच्या जसं त्याला आवडतं त्या पद्धतीनेच पनीर बनवलेलं आहे मी. मीडियम स्पायसी, थोडंसं गोड असं पंजाबी स्टाईलमध्ये. तर त्याला तसं आवडतं. नॉर्मली महाराष्ट्रीयन पद्धतीत आपण ज्या भाज्या नेहमीच खातो त्याला खायला आवडत नाही. त्यामुळे मी आज त्याच्या आवडीने, आणि सर्वांनाच आवडतं पनीर मटर, तिघांना पण आम्हाला आवडतं. तर पनीर मटर म्हणून बनवलं आहे मी आज. आणि संध्याकाळी आम्ही फिरायला जाणार आहोत. तर कुठे जाणार आहोत काय ते तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू बघायला विसरू नका. तुम्हाला कळेलच की आम्ही आज काय काय एन्जॉय करणार आहोत किंवा कुठे जाणार आहोत ते. हाय गाईज, तर आता आम्ही आलोय त्या मॉलमध्ये पप्पाचा बर्थडे मनवायला नाही रे, बर्थडे सेलिब्रेट करायला आलोय आम्ही मॉलमध्ये. तर आता आम्ही मॉलमध्ये आलो आहोत आणि इथे का आलो आहोत ते तुम्हाला थोड्या वेळात कळेलच. तर हा विनूने शर्ट वेअर केलाय जो मी त्याला घेतला होता. तर कसा वाटतोय शर्ट मला कमेंट करून नक्की सांगा. तर आम्ही चाललो आहोत रिलायन्स डिजिटलमध्ये.
प्रकारे आज आपण विनूचा बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे. रिलायन्स डिजिटलमध्ये त्याने फोन घेतला आहे. त्याचा जुना फोन खराब झाला आहे. बरेच दिवस तो सांगत होता, पण आजचा दिवस ठेवला होता त्याच्यासाठी. तर आता त्याला फोन घेतला आहे आणि तो खूप खुश आहे, कारण की इलेक्ट्रॉनिक ही त्याची आवडती गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिकमध्ये तुम्ही त्याला काही गिफ्ट करा तरी त्याला खूप आवडतं. विनू, कसा वाटला फोन घेऊन तुला? छान, एकदम आवडला तुला फोन? हा फोन त्यानेच घेतला आहे. मी गिफ्ट नाही केलाय त्याला, मी फक्त हा शर्ट गिफ्ट केलाय बस. विनू, कसा वाटला फोन घेऊन तुला? छान, एकदम आवडला तुला फोन? हा फोन त्यानेच घेतला आहे. मी गिफ्ट नाही केलाय त्याला, मी फक्त हा शर्ट गिफ्ट केलाय बस. आणि आता आम्हाला विनू पार्टी देणार आहे, म्हणून आम्ही चाललो आहोत. तर बघूया आता आपल्याला विनू काय पार्टी देतोय ती. है ना विनू? आम्हाला फोनची पार्टी देणार आहेस ना? विनू बोलणार नाही व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही घेतला आहे Vivo V70 आणि आता विनू त्याची ओपनिंग करणार आहे. तर हा बर्थडे निमित्त घेतला आहे. बरेच दिवस त्याचा फोन खराब झाला होता, तर तो आज घेऊया उद्या घेऊया अशी कारणं सांगत होता. पण आज मी त्याला म्हटलं की बरेच दिवस झाले आहेत, खराब झाला आहे, तर तू आता घे. म्हणून आज फायनली घेतला आहे आणि असा लुक आहे त्याचा. विनू, कसं वाटतंय मोबाईल घेऊन तुला? छान, एकदम मस्त. तर अशा प्रकारे मोबाईल फायनली घेतलेला आहे. बरेच दिवस चाललं होतं त्याचं की कोणता मोबाईल घेऊ म्हणून. तर बरेच मोबाईल तो बघत होता, पण घ्यायचा विचार करत नव्हता. तर आज म्हटलं तुझा बड्डे आहे त्यानिमित्ताने घे म्हणून. तर मोबाईल फायनली घेतलेला आहे आणि तो खूप हॅप्पी आहे. आणि आम्हाला आता पार्टी द्यायला आणला आहे इकडे. बड्डे आणि फोन अशा 2 पार्ट्या तो देणार आहे. तर ही फर्स्ट पार्टी आहे. तर 2 बर्गर आहेत, मँगो मिल्कशेक आहे आणि फ्राईज आहेत, ऋत्विकचं फेवरेट. सो आता आम्ही खातो. राईट राईट ऋत्विक. इकडे इकडे इकडे. हाय हाय. अरे इकडे बघा ना. आता आम्ही टाइम झोनमध्ये जाऊन आलो आहे आणि
आणि ऋत्विकने, मी आणि विनूने खूप एन्जॉय केला तिकडे. खूप मजा आली खेळायला. बऱ्याच महिन्यांनी आलो होतो टाईम झोनमध्ये. ऋत्विकची एक्झाम पण स्टार्ट होणार आहे, त्याच्या आधी म्हटलं एकदा जाऊन यावं. आता आम्ही निघालो आहोत. शॉपिंग झाली आहे, त्यानंतर गेमिंग झोनमध्ये जाऊन आलो आणि केक कटिंग पण झालं आहे. तर आता आम्ही आणि थोडंसं स्नॅक्स पण खाल्लं आहे. आता जेवायला जाऊ. तर थोड्या वेळात भेटूया आपण. मसाला पापड आलेला आहे अशा प्रकारे आणि खाऊन पण झाला आहे आमचा अर्धा. तर मगाशी आम्ही स्नॅक्स खाल्लं होतं, त्यामुळे पोट भरलं होतं. तर आता आम्ही लाईटच जेवण मागवलं आहे, जिरा राईस आणि दाल तडका. तर आता आम्ही जेवतो. तिथेच तर आता आम्ही जेवून निघालो आहोत घरी जायला. है ना ऋत्विक? बाय बाय करा. इथे आलो आहोत आईस्क्रीम खायला, फालुदा. तर इथे आहे फालुदा पायनॅपल आणि इथे आहे चॉको चिप्स वालं कप आईस्क्रीम. पायनॅपल फ्लेवरचा फालुदा आहे इकडे. आणि इकडे विनू नेहमीप्रमाणे माझ्या चुका काढत आहे. है ना विनू? आता विनू बोलणार नाही, कारण माझ्या पुढे चुकली तर चालशी, मला लोकांपुढे नकोय ना चुकायला. तर ऐकलात आजचं प्रवचन एवढंच होतं. फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि काय काय शॉपिंग केलंय ते पण तुम्हाला दाखवते. तर ऋत्विकने टाईम झोनमध्ये जे काही तिकीट्स जिंकले होते तर त्यातून हे स्पिन ब्लास्टर घेऊन आलाय तो त्याच्यासाठी. आणि विनूसाठी मी एक बॉडी स्प्रे घेतला आहे आणि एक ही जीन्स घेतली आहे. तर एवढंच शॉपिंग केलं आम्ही आणि आजचा ब्लॉग एवढाच होता. तर आणि हो, ऋत्विक दाखवतोय बघा, हे ऋत्विकने जे टी शर्ट वेअर केलं ते सुद्धा आम्ही घेतलं आहे त्याच्यासाठी. आजचा ब्लॉग एवढाच होता आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बरेच जण कमेंट पण करत नाही आहेत. लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका. तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. सो बाय गाईज अँड गुड नाईट.